जी भूत आहे. आणि पहिल्यांदा तुम्हाला या सिरियल मध्ये गोड भूत बघायला मिळेल, जे तिला पहिल्यानंतर तुम्हाला असं वाटतं अरे ही कशी भूत. पण हेच वेगळेपण आहे सिरियलचं, की आपण भूत ही संकल्पना खूप घाबरवण्यासाठी वगैरे वापरतो, पण हे भूत असं आहे की जे चांगल्या माणसांना मदत करतं आणि वाईट माणसांना घाबरवतं, असं भूत आहे हे. एखादा सुपर हिरो कसा असतो त्याची सुपर वुमनच आहे एका प्रकारे, अशा पद्धतीचं हे भूत आहे. आणि हा बाबाराव खोत कितीही निर्दयी असला, किती क्रूर असला, तरी स्वतःच्या फॅमिलीवर त्याचं प्रेम आहे. आईचं म्हणणं सगळं तो ऐकत असतो आणि मुलावर, वेदवर त्याचं प्रचंड प्रेम असतं. असं ते खूप, मला हे कॅरेक्टर करायला खूप, प्रत्येकजण आपापल्या कॅरेक्टर विषयी बोलेल, पण मला हे कॅरेक्टर करायला खूप मजा आली. कारण निगेटिव्ह भूमिका आहे. याच्या आधीच्या माझ्या सिरियलमध्ये मी अगदी पॉझिटिव्ह, मुलीवर खूप प्रेम करणारा बाप, अशी ती कथा होती सिंधुताईंच्या वडिलांची. आणि या कथेत एकदम टोटली वेगळं भिन्न कॅरेक्टर करायला मिळतं, त्यामुळे आणखी मजा येते. बरोबरचे सहकलाकार सगळे खूप कोऑपरेटिव्ह आहेत, खूप चांगले आहेत, खूप मजा येते. आपण पूजा बरोबर बोलूया. अतृप्त आत्मा जे कॅरेक्टर आहे त्याबद्दल काय सांगा? नमस्कार. तर हो, सहकलाकार खूप सपोर्टिव्ह आहेत, जसं किरण दादा म्हणाले. तर खूप मजा आहे, आम्हाला खूप मजा येते. एकतर दादा असं म्हणाले तसं विषय वेगळा आहे आणि या जॉनरमध्ये आम्ही तिकडी ही गोष्ट जी घेऊन येतोय ती आम्हाला करताना पण मजा येते. असं जरी फिक्शन शो असेल तरी त्यातला एक प्रयत्न आहे छोटा, की काहीतरी मेसेज पोहोचवायचा, की ही अशा प्रकारची अंधश्रद्धा ही दूर झाली पाहिजे. हे पात्र करताना अर्थात ऍक्टर म्हणून सगळ्यांनाच वेगवेगळ्या प्रकारचे पात्र वेगवेगळ्या माध्यमात करायला आवडतातच, ते चॅलेंजिंग पण असतं. तर ही तिकडी जी आहे गोदावरी, तिला दुसऱ्या तिकडीला मदत करायची आहे. तिच्यासोबत जे अत्याचार झालेत, ज्या प्रकारचे अत्याचार झालेत ते तिच्यासोबत दुसऱ्या तिकडीसोबत होऊ नयेत म्हणून ती भूत म्हणून त्या दुसऱ्या तिकडीला मदत करते पूर्ण सिरियलवर. आता तुम्ही बघालच पुढे काय काय इंटरेस्टिंग गोष्टी घडतात. तर हो, आम्हाला आता तरी शूट करताना खूप मजा येते आणि एक्सायटेड आहोत की आता हे सगळ्या प्रेक्षकांना कसं वाटेल, काय वाटेल. तर आम्ही प्रतिक्रियेची वाट बघतोय सगळ्यांच्या. थँक्यू. पार्थ, काय सांगशील भूमिकेविषयी? भूमिकेचं नाव वेद खोत आहे. बाबारावांचा तो मुलगा आहे. गावातलं जे प्रतिष्ठित घराणं आहे त्या घराण्यातला तो सगळ्यात मोठा मुलगा आहे. आणि जसं आपण एक आदर्श मुलगा म्हणू शकतो तसा तो आहे, की आई वडिलांचं सगळं ऐकतो, घरचं काम सांभाळतो. आणि त्याला जेव्हा कळतं की गावात नली नावाची एक टिकडी आहे आणि तिच्या बाबतीत अन्याय घडत आला, तर त्याला कुठेतरी तिच्याविषयी दया वाटते, काळजी वाटायला लागते आणि तो आउट ऑफ द वे जाऊन तिला मदत करायला लागतो. आता हे जे मदत करणं आहे ते माझ्या बाबांना आवडतंय की नाही, किंवा त्यांची जी तिकडीविषयीची जी अंधश्रद्धा आहे त्यात ते कसं, त्यांना कसं कन्व्हिन्स करू वगैरे, हे सगळं आता बघू पुढे जाऊन कसं होणार आहे. त्याच्यासाठी सिरियल बघावी लागेल. काय सांगशील तुझ्या रोलविषयी? कारण सगळी भूमिका तुझ्या भोवती, सगळी मालिका फिरणार आहे, तर काय सांगशील? माझ्या कॅरेक्टरचं नाव नलिनी आहे आणि नली म्हणतात तिला. तर जे काही मानलं जातं तिकडी ही अपशकुनी वगैरे, तर तसंच माझ्या जन्मापासून सुरू झालंय. म्हणजे माझा जन्म झाला आणि घरात काहीतरी गोंधळ झाला, इथूनच ते सुरुवात झालंय. जशी जशी ती मोठी होत गेली, गावातली लोक तिला बोलायला लागली, आजूबाजूची लोक बोलायला लागली आणि हे ती लहानपणापासून सहन करत आली आहे आणि तिची आई सुद्धा हे बघत आली आहे. पण ती अशी नाहीये की कोणतरी येऊन बोलतंय तर शांतपणे ऐकून घेईल. ती फाईट करते, ती उत्तर देते त्यांना आणि त्यामुळे आईमध्ये आणि तिच्यामध्ये कुठेतरी खटका उडतो. तर ते असं एक छान डिझाईन केलंय की ती प्रत्येक गोष्टीला सामोरी जाते आणि तिची सिच्युएशन ती हँडल करते. तर बऱ्याच सिच्युएशन तिला हँडल कराव्या लागतात पदोपदी, कारण पूर्ण गाव भरते असतं आणि त्यांना ते असं वाटत असतं की हे खरंच आहे, ही अपशकुनी आहे, हिच्यासोबत आपण राहिलो, हिच्या आसपास राहिलो तर आपल्यासोबत वाईट होईल, हे जे त्यांना वाटत असतं. त्यामुळे प्रत्येक वेळी तिला काही ना काही फाईट करावी लागते. असं आहे कॅरेक्टर. थँक्यू सो मच. सो तुम्ही आता डिरेक्टली 1-to-1 साठी सुरू करू शकता.